इकडं बघा, एकदम असं निघतंय की जणू काय त्या तव्यावरती केलं आहे. मी सकाळी ह्या तव्यावरती केलेला बघा, इथं तुम्हाला दिसत असेल, पण त्याच्यावरती काही व्यवस्थित झालं नाही. मग ते बाजूला ठेवून दिलं, चपात्या वगैरे केल्या, भाकरी केली, भाजी केली. इकडं बघा कोबीची भाजी केली, कालवण पण केलं. ह्याकडे ते पातळ रश्याचं कालवण पण केलं आणि आता हे बनवायला घेतलं आहे. असं डबल डबल या पास्ता. आणि तुम्ही लोक मला कमेंट करता की आळशी या, हिला काही जमत नाही, अजून काय काय. आणि ह्या तव्यावरती पण छान असा डोसा निघतोय, जे की काय कायांचा निघतो, काय कायांचा निघत नाही, पण खरंच छान होतोय. चला आता एवढं आम्हाला बनवायचं, म्हणजे मी खायला लागेल तसं बनवणार आहे, एकदमच बनवून ठेवणार नाही. मॅडमची आमच्या अजून आंघोळ बाकी आहे, उठले ते फक्त. पाणी ठेवलं आहे बघा मी तिला, हा का, गरम पाणी आणखी. पण ती म्हणले की नाही मला आधी खायचं आहे, मग मी करणार आहे. ठीक आहे म्हटलं, खा आणि मग कर. चला आता घेतो खाऊन आम्ही दोघी पण. थोडीशी पावसानं उघडीप दिली आहे, म्हणजे आभाळ येते थोडे थोडे झिरझिरीत, पण मोठा काय पाऊस नाही आहे. आणि ऊन पण पडतंय, रोज ऊन पडत नाही, आज थोडंसं ऊन पडतंय. एकदम एक पेपर सारखं आहे, एकदम पातळ पातळ आहे, अजिबात जाड नाही आहे. आणि तुम्ही म्हणताल याच्यात काय काय टाकलेलं सांगते मी तुम्हाला. मी ना हरभऱ्याची डाळ वगैरे काय नव्हती टाकली, मी फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ टाकलं होतं, आणि बाकी काहीच नाही टाकलेलं. मी ह्याच्या आधी करायची ना तेव्हा नाही, ह्याच्या आधी नाही मी डाळ टाकायची, थोडं पोहे टाकायचे, कारण मला तेव्हा इतकं येत नव्हतं तेव्हा. पण मी आता ते टाकत नाही, फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ टाकते, बस एवढंच. चला हिला देते पहिल्यांदा मी खायला. आता मी टोमॅटोची चटणी बनवणार होती, पण ती मी संध्याकाळी बनवणार आहे, सोनूच पप्पा आल्यानंतर ना. आता आम्ही जे भाज्या आहे त्यासोबतच खाणार आहे, कशासोबत पण खाऊन टाकणार आहे, है ना. मग फक्त डोसा खाणार आहे ती. चलो कांदा पण होता माझ्याकडं, पण आता मी कांद्यानं नाही करणार, कारण तवा माझा चपाती मी बनवलेत नाही आता तव्यामध्ये, तर तवा जास्त तापलाय, कांदा जळून जायचा. थांब ना थांब. छान लागतं का? नको मला, तू खा. छान लागतं, खा. टाकल्या पण लगेच निघतं हे बघा, पण मी लगेच नाही काढणार. पप्पांना मऊ मऊ आंबोळीसारखा दिलाय. पप्पा म्हणलं मला कडक नको, त्यांना मऊ आवडतो आणि आम्हाला कडक डोसा आवडतो, असा क्रिस्पी. तेल न लावता पण निघतो, पण थोडंसं तेलकट असलेला छान. अजिबात तेल लावायची गरज नाही लागत. आता तेल मी वरतून टाकले, खाली अजिबात तेल नाही. हे तोंडातनं बोटं काढ. पप्पा का पावसात भिजतं तर बाहेर. आलं 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 आलं. या इकडं. तर सोनूच पप्पा आलं होतं घरी, उतर ना. आलं होतं घरी, कारण ना मशीन चेक करायला आलं होतं कंपनीचा माणूस, पण जसं वाटलं होतं, जसं काय फॉल्ट आहे. एक मिनटं, नेट चालूच आहे माझं. जसं काय मला वाटलं तसं काय फॉल्ट नाही निघाला, म्हणजे आतमध्ये काय वायर वगैरे खराब झाले असेल, जळले असेल, तसं काय फॉल्ट निघाला नाही. वेगळंच निघालं की काय पॉवर, ती वायर आहे ना, मला सांगितले की तीच खराब झाल्यासारखी वाटते, तरी पण डबल ती चेक करतील. अजून 2 दिवसांनी दुसरा माणूस येणार आहे आणि तो खोलून बघणार आहे. अजून त्यांनी पण खोललेलं, पण वायर वगैरे सगळं व्यवस्थित आहे ते, आणि बोर्ड वगैरे पण चेक केलं, पण काय प्रॉब्लेम काय निघालेला नाही आहे. त्यामुळं 100% गॅरंटी त्यांनी दिली आहे त्या वायरीची, जी आपण बोर्डात लावतो केबल, त्याची, की नक्कीच ती खराब झाली असेल. कारण सगळ्या बोर्डात सगळं काय चालतंय, ज्या दिवशी मशीन तिथे चालली नाही त्या दिवशी आम्ही हिटर पण तिथंच लावतो, मिक्सर पण तिथंच लावतो, तर सगळ्या गोष्टी तिथं चालते त्या, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. मग प्रॉब्लेम कशाचा आहे?
काय डोक्याला यापच आहे. तसेच 10 वर्षाची वॉरंटी आहे त्याला, त्यामुळे काही टेन्शन नाही, सगळं बदलून भेटणार आहे आपल्याला. दुरुस्त ते कंपनीकडून देणार आहे. तरी पण थोडासा जीव धाकधूक करतो की काय काय खर्च आपल्याला पण करावा लागतं. जर त्यांच्या ह्याच्यात नसेल ना त्या गोष्टी तर ते आपल्याला करावं लागतात. तर आता जो खर्च होईल तो आम्हाला न झेपण्याचा आहे. त्यामुळं देव करो आणि जास्त मोठा काय खर्च निघू नये, खर्चच निघू नये. जी कंपनीकडून देणार आहेत ना तेवढाच खर्च असावा, बाकी काही खर्च नसावा. तेवढेच आता आहे की जास्त खर्च नको निघायला. सोनू पप्पा तर जेवता आलं, जेवायला सुट्टी झालेली त्यांची आणि त्यांचा फोन आला माणसाचा त्या कंपनीच्या तेल जेवायला की आम्ही आलो. जेवता उठून आलं, त्यांना जेवाय पण नाही. तरी मी सकाळी म्हणलं त्यांना जेवून जावा, कधी जेवाय भेटतं कधी नाही भेटत, म्हणून जेवून गेलं म्हणून बरं. नाहीतर सोनू तर म्हणले मला लय बेकार वाटलं पप्पा जेवता उठलं, कारण आम्हाला म्हटलं मग राहू दे नाही जेवत येतो तसाच. आणि पाऊस तर कंटिन्यू चालू आहे तरी पण ते आलं पावसात. अजून 2 दिवस कपडे. आज मला काय वाटलं माहिती आहे, आज फायनली माझी मशीन नीट होईल. बादली भरून कपडे आतमध्ये ठेवले की मशीन चालू झाल्या टाकायची, पण नाही. आणि कार्पेट फाडलं माणसाने त्या मशीन वाढताना. हे टेस्टर आणायला गेलं तोपर्यंत त्याने ती मशीन वाढली. जिथं थोडं फाटलेलं तिथं जास्तच फाडून ठेवलं. आणि खरं सांगते माझ्या संसारात इतकं वाटोळं झालंय ना. सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा माझी ना कपड्याची मशीन खराब झाली, म्हणजे कपडे शिवायची मशीन खराब झाली. नंतर माझं कपाट, आजचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल ना, इतकं दुर्दशा झाली कपाटाची ना की बासच. पीक झालं. आता ह्या मशिनीची वाट लागली आहे. हळूहळू माझा संसार सगळा फेकून द्यायचे किंवा मातीत घालण्याच्या लायकीचा झाला आहे. इतकं वाटोळ झालं आहे, म्हणजे सांगताना बरोबर नाही वाटत, पण जी खरं आहे ती खरं आहे. एक वस्तूचं वाटोळ व्हायला लागलं म्हणजे दुखणं असो. जाऊ द्यात. देव एकदा परीक्षा घ्यायला लागला ना इतका कठीण घेतो ना माणसाला, पिळून घेतो. होईल तसं होईल म्हटलंय मी. आता जसं व्हायचं आहे तसं होऊ देत. मी आता मशीनचं टेन्शन नाही घेतलं, कारण तो म्हटला की काळजी करायचं काम नाही आहे, ती कंपनीच आहे त्यामुळं कंपनी बदलून देते. जर तुमची वॉरंटीमध्ये नसतं बसत ना तर तुम्हाला लई खर्च आला असता, पण आता हे वॉरंटीमध्ये बसले त्यामुळे इतकं काही टेन्शन घेण्याचं काम नाही. थोडा कंपनीची माणसं यायला उशीर लावते, ती त्यांच्या रुटीननुसार त्यांचं काम असतं. म्हणजे त्यांच्या मनाला येईल तेव्हा ते येणार, मनाला येईल तेव्हा जाणार. आता दुसरा येणार तो बघणार, त्याच्यातून होते का तिसरा येणार, असं काम असतं म्हणलं त्यांचं. तेवढाच थोडासा त्रास होईल, बाकी तुम्हाला पैसा काय रुपये पण नाही खर्च करावा लागणार. पण हा तसा म्हटलाय कारण हा माणूस आमच्या ओळखीचा आहे, पण दुसरा काय म्हणतोय काय माहिती. असं जाऊ द्यात, आता होईल तो होईल. चला आता कपडे धुवायला जाते. आता वाजले किती माहिती आहे का, 2:15. 2:17. थांब ना, 2:17 झाली. ते पाऊस तर येतोय पण भिजलेली कपडे ते धुवायलाच लागणार आहे. ती पिळं ठेवून काय जमणार नाही. जाते आता कपडे धुते. तर दुपारच्या 1:30 वाजले ते आणि बघा कसलं वारं सुटलंय, नुसतं धडधडचा आवाज येतोय घरात. तर पत्र्याचा बाहेर गेला जेवढा आवाज येत नाही तेवढा घरात येतोय. पत्रा कंटिन्यू वाजतोय. आणि आता मी निघाली कपडे धुवायला. साबण नाही, निरमा नेला या पुढं. तू आतमध्येच बस, सोनू आजारली या, त्यामुळेच उशीर झाला. तिला झोपवलेलं आहे आणि तिला पुढं बसले, औषध पाजलेलं. तर आता कपडे धुते, भांडी पण घासायची ती काही जास्त नाही ते आज. भांडी पण नाही जास्त आणि कपडे पण नाही जास्त. घेते पटकन. बघा कसलं वारं आहे, माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही मला. आता डायरेक्ट संध्याकाळी शूट घेते, कारण सोनूच पप्पा आलं आणि गेलं पण. दिवसभर काय आम्ही लाईट पण नव्हती या. सोनू मोबाईल बघत बसलेली थोड्या उशीर आणि चार्जिंग माझं सगळं संपलं होतं. तर आता लाईट आली, थोडंसं मोबाईल चार्जिंग करून घेतला आणि बघा इकडे ती रुसून बसली, कारण तिचं पप्पा आलं पण आणि लगेच गेलं पण. 5 मिनटं पण थांबलं नसतं. कामाची पिशवी ठेवली आणि लगेच गेलं, कारण त्यांना संध्याकाळचं जायचं होतं साहेबांसोबत. आणि आम्हाला ना दिवसभर नसतं तर इतकं काय वाटत नाही, पण संध्याकाळी असं वाटतं की ते पाहिजे. तर आता ती रडत ते तुम्हाला दाखवते. तिच्या बाप्पाला म्हणतो ती नको ना जायला, थांब ना खाली उतर, तुला मांडी घेते, मला बसू दे. थांब वरती. ती तिच्या बाप्पांना म्हणतो ते नको ना जायला, थांबा ना, मला करमत नाही, मला बोर होतं. मी तर म्हणतो ते नको जायला, पण साहेबांनी ऐन टायमिंगला कुठनं माणूस बघितला असताना, त्यामुळे ते गेला. तर माहीत नाही कधी येतं तर कधी नाही. म्हणलं तर नक्की नाही कधी येईल. तोपर्यंत आम्ही दोघीच. आणि मग आता काय आम्हाला जास्त जेवण बनवायचं नाही, फक्त बनवायचं आहे वरण भात. तसं ना
त्यांनी जेव्हा सांगितलं ना मी जाणार आहे तेव्हा लय बेकार वाटलं. दिवसभराच इतकं काय जाणवत नाही कामात दिवस कसा जातो सगळ्या गोष्टीत. पण ह्या टायमिंग झालं ना संध्याकाळी 7 वाजल्या ना आतुरता अशी लागते की कधीची 7 वाजते आणि कधीची ते घरी येतात. कारण आम्हाला इथं त्यांच्याशिवाय कोणीच नाही आणि कोणी आमच्यासंग बोलत पण नाही आणि काहीच नाही. त्यामुळे आम्हाला लय एकटं एकटं वाटतं. रडायला येते आम्हाला. कारण आजची रात्र म्हणजे ना कशी जाणार आहे काय माहिती. खतरनाक. नवऱ्याचा आधार महत्त्वाचा असतो. जे म्हणतात ना आम्ही नवऱ्याशिवाय राहू काय असं तसं ना राहू पण शकतं असं पण नाही आहे. पण ना मजबुरी असल्यानंतर राहावंच लागतं. पण असल्यानंतर पण राहिल्यानंतर नाही कसली मजबुरी. असं चला तर दरवाजा लावते. मच्छर यायला लागलं तर मच्छर चावलं मला 2. लई फोर्स केला आम्ही त्यांना नको जायला पण ते काय ऐकलंच नाही. तर गेलं म्हणलं जाऊ देत. असं पण कामं तेवढेच गाडी चालवण्याचे पैसे भेटले तरी ते तरी कोणाचं म्हणूनसाठी गेलं. तसं तर त्यांचं पण इच्छा नाही होता आम्हाला सोडून जाण्याची. कारण त्यांना पण माहीत आहे की आम्हाला करमणार नाही काय काय म्हणून पण दाखवत होते की मला पण नाही जावं वाटत पण आता करणार काय अशा गोष्टी आहेत ना म्हणूनसाठी गेलं. आमची तोंड तरी एवढी झालेली बघितलं ना तर त्यांना इच्छाच नाही होते घरातनं बाहेर जाण्याची. पण आम्ही ही दाखवते कधी मी कधी दाखवत नाही. असं आलं तरी काय वाटलं ना थांब ग मच्छर लय जोरात चावलाय मला तिथं आग व्हायला लागल्या. आम्ही कपडे वगैरे चेंज केले म्हणलं माझ्या नवऱ्याने जर मला त्या गाऊनमध्ये बघितलं तर बोंबलेल म्हणून दिवसभर बी तसला होता तर संध्याकाळचा बी तसला होता. म्हणून कपडे चेंज केली. सोनूची पण चेंज केली. आवरून बिवरून बसलो. घरी आल्यानंतर चांगला धप्पा दिला आम्हाला त्यांनी. चला तर जेवण बनवतं तर काय कंटिन्यू करणार आहे झालं. आणि तुम्ही म्हणता एवढंच माझं आयुष्य काय कामं नसते ते काय नसते ते कपड्यांचे घडे घालायचे ते बघा ते ठेवली ती. आता भात घालते. आज बनवणार आहे वरण भातच नसतं कारण आम्हाला भूक नाही. आम्ही दिवसभर ती डोसाच खाल्ला या त्यामुळे आले खेळत बसते त्यांच्यासोबत लाड करते अंगाला झटती. आज काहीच नाही. एक पप्पी भेटली तेवढी आणि गेलं. काय होतंय रडायचं काय आहे त्यात. रडायचं काय कशाचं असं. चला मच्छर लई चावलं मला. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि हा ब्लॉग थोडासा सगळा मिक्स असणार आहे. सगळं थोडं शूट घेतलेलं असं आहे त्यामुळं. तर असं चला मी आंघोळ केली. सोनून अजून आंघोळ केली नाही बघा तिकडे तिथं आहे असून पारोशी कारण वारं सुटले त्यामुळं आणि लाईट पण नाही म्हटलं तुला नंतर घालते. मी भांडी वगैरे घासायला जाणार आहे ना. आज आहे एकादशी पण आमचा मूड कशातच नाही कारण आमचे सोनूचे पप्पा आमच्या सोबत नाही आहेत त्यामुळं आमचं मन काही लागत नाही आहे. आणि उपवास पण नाही धरणार कारण खिचडीच नाही आहे मेन गोष्ट. आणि पैसे पण नाहीत माझ्याकडं. फोनपेवरती पण पैसे नाहीत. हप्ता वगैरे कटला आहे त्यामुळं आता फोनपेवरती पैसे काय राहिले नाही तर मग जाऊन काय आणणार ना मी असं झालं आहे. त्यामुळं उपवास नाही धरणार. जे आहे घरात ते बनवणार आहे आणि खाणार आहे. तर मला घासायचे भांडी ते आधी म्हटलं व्हिडिओ आता एंड करूया अपलोड करूया आणि मग जाऊया भांडी घासायला. तर चला मागच्या वेळेस आम्ही भारी एकादशी सेलिब्रेट केली होती म्हणजे आमच्याकडे आहे तो ब्लॉग खाली जाऊन बघा. पण ह्यावेळेस कशातच मूड नाही आहे ना. देवपूजा करू वाटते ना रांगोळी काढू वाटते ना काहीच नाही. काहीच इच्छाच नाही होते काय करण्याची. कशी रात्र गेली आजचा दिवस कसा जाणार काय माहिती. असं तिला पाणी लावायचं बादली भरून ठेवली पण लाईटच ये जा करते ना. आम्ही दोघीच आहे पण तुम्हाला भांडी दाखवते की ते तो म्हणचाल की आता दोघीच आहे तरी एवढी भांडी कशी काय पडली तरी पण दाखवणार तुम्हाला बरं का. आणि भांडी फक्त सकाळची आहेत. आम्ही सकाळी जेवण बनवलं बरं का. रात्री तर काय आम्ही वरण भात रात्री काय आम्ही बनवलेलं का नाही वरण भात तर जास्त काय भांडी पडलीच नव्हती. डबल गेलेलं की नाही माघारी आलेलं उशिरानं जायचं आहे म्हणून मग डबल आलं थोड्या उशीर घरी थांबलं आणि गेलेलं. मग ते काय जेवण वगैरे त्यांनी केलं नव्हतं आहे तिकडेच त्यांना जेवण होतं आहे. तर तुम्हाला दाखवते. आम्ही वरण भातच बनवलं दुसरं काहीच बनवलं नव्हतं आहे. दाखवते तर आजची भांडी सकाळची भांडी लय वारं सुटतं आहे. हे बघा कसं एक टप भरला या पूर्ण
दोघींची भांडी आहेत एवढी. घासायची ती कुत्री पाडतात भांडी म्हणून ठेवलंय. हरभरा आलाय. सोनू जेवण हात धुवायला आली मला म्हटली की मम्मी आपली तर कडीपत्त्याचं झाड आलंय. मी पण इतकी खुश झाली की बरं झालं तर तिकडं जायची उड्या मारत, काय गरज नाही. पण नाही, त्या दिवशी भांडी घासताना ना हरभरा होतं डशीत मी टाकलं होतं इथं, त्यातलं एकच उगवून आलं. एकालाच नाक होता वाटतं, बाकीचे काय उगवूनच नाही आले. चला चला असं लय वारं सुटलंय. कपडे काय नाही आहेत जास्त आमचे आज. तसं पण त्यांनी जाताना काल कपडे चेंज करून गेलं. ते कपडे आहेत धुवायला, पण डबल काहीच पडलेले नाही. ती जाऊ तर चला बाय बाय. आज एकादशीचा काय ब्लॉग येईल नाही येईल काय माहिती नाही, कारण मी करणारच नाही साजरी, मेन गोष्ट. त्यामुळे मला आता ते काहीच नाही आहे. ही दरवर्षी पकडते, यावर्षीच नाही पकडली असं वाटतंय मला. असं चला बाय बाय. उद्या भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. खिचडी असते बरं का, पण गुरुवार आता 2 दिवस झालाय गुरुवार, त्यामुळं खिचडी सारखी मेकअप करते त्यामुळं खिचडी नाही आहे. पैसे असते तर जाऊन पण फोन पेवर फक्त काय म्हणते 15 का कितीतरी रुपये आहेत, आणि तेवढ्यात काहीच नाही ना, कारण आत्ताच हप्ता कटलाय 2 दिवस झाला. आज 25 तारीख आहे ना, आणि घरात पण माझ्याकडे काय पैसे नाही, तर असा प्रॉब्लेम झाला आहे. ओके चलो बाय बाय. बाय कर. लय एकटं वाटतं, इतकं एकटं वाटतं ना की बसच. जसं माझं पहिलं होतं ना, म्हणजे सोनू नव्हती तेव्हा, लग्न झालं तेव्हा पण माझ्यासंग कोणी बोलत नव्हतं, मी एकटीच असायची. तेव्हा मोबाईल पण नसायचा, TV होती पण रिचार्ज संपलेला असायचा. लय एकटं वाटायचं. तसंच आता वाटतंय. सोनं असून सुद्धा तसं वाटतंय. सवय, एखाद्या माणसाची सवय ना लय वाईट असते. तसं कोणी असतं बोलतं तर चांगलं वाटतं, इतकं काही जाणवून येत नाही. पण कोणीच नाही, बोलत नाही, काय नाही ना, तेव्हा लय एकटं वाटतं. हां, मी आहे ना बोलायला मैत्रीण तुझी. आता बरे आहे. रात्री उलटी पण झाली त्याची, खाल्लं का नाही सगळं उलटी होऊन पडलेलं. काल दुपारपासून तिला उलटीचा त्रास व्हायला लागलाय, आणि रात्री तर खाल्लं का नाही ते सगळं वकून पडलं. पोट दुखत होतं, उलटी झाली तशी माझं पोट दुखायचं बंद झालं. जेवले दुखायचं. आणि दुसरं काय खात पण नाही ना मी, तिच्या खाण्याच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा करत नाही, पण तरी पण तिला कशाचा त्रास होतोय काय माहिती यार. जाऊ द्या, लाईट नाहीये. बाय बाय.